नमस्कार. KB9 मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा ठळक घडामोडी. डॉक्टर PD पाटील, भाग्यश्री पाटील यांना यशवंत वेणू पुरस्कार प्रदान. 11,000 दिव्यांच्या लख प्रकाशात उजळले मोरया गोसावी मंदिर. संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती यश मिळवू, खासदार दिलीप गांधी यांचं प्रतिपादन. संविधान दिनाच्या निमित्तानं शहरामध्ये होणार जनजागृती रॅली. राज्यात पुन्हा डान्स बारची छमछम सुरू, सुप्रीम कोर्ट आग्रही. आणि KB9 मराठीची वेबसाईटच्या पाठोपाठ ॲप्समध्ये सुद्धा भरारी. वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर DY पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर PD पाटील आणि डॉक्टर DY पाटील विद्याप्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांना यशवंत वेणू सन्मानानं पुरस्कृत करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, माजी गृहमंत्री भाई वैद्य, उल्हास पवार, डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर PD पाटील, डॉक्टर DY पाटील विद्याप्रतिष्ठान सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, तसंच दिगंबर ढोकले, सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात यशवंतराव इतिहासाचं एक पान या विषयामधून बाजीराव सातपुते यांनी यशवंतरावांचा जीवनपट उलगडून सांगितला. भाई वैद्य यांच्या हस्ते सुमित कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुमित साळुंके यांना यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार आणि पिंपरीतल्या नेहरूनगर इथल्या ज्योती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रुपाली वाघेरे यांचा वेणुताई चव्हाण युवती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या संपूर्ण समाजाला एक मोठा आदर्श आहे की पती पत्नी म्हणजे काय आदर्श असू शकतो आणि अशा आदर्श व्यक्तींच्या नावानं आपण ह्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं पुरस्कार सुरू केला आहे. त्यामध्ये आमच्या पती पत्नींची निवड व्हावी हे खरोखर मी माझं पुण्य समजतो. कारण मला ज्या माझ्या पत्नीने साथ दिलेली आहे, PD पाटील एक स्कूटरवर येणारा व्यक्ती आज इथपर्यंत पोहोचतो, यामध्ये माझा स्वतःचा 20% सहभाग आहे, 80% पत्नीचा सहभाग. साठे सर आणि सदाफुले सर, आपण हा मला पुरस्कार देऊन माझी फार मोठी एक जबाबदारी आपण वाढवलेली आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये, उरलेल्या आयुष्यामध्ये निश्चित पार पाडीन एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण अत्यंत मोठ्या लोकांना सत्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यामध्ये आज आपणही माझाही सत्कार केला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. शिक्षण क्षेत्र ऍक्च्युली लहानपणापासूनच मी सावित्रीबाई फुले या माझ्या प्रेरणास्थानी होत्या. शिक्षण घेतल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता वाढते. त्यामुळे मला असं वाटतं की भारतामध्ये शिक्षण हा मूलभूत हक्क पाहिजे जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला. जसं पोलिओ डोसचं धोरण सरकार राबवतं, घरोघरी जाऊन प्रत्येक मुलाला डोस दिलाच गेला पाहिजे, तसं हे शिक्षण धोरण राबवलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही खरं सांगायचं तर भाग्यश्रीताई पाटील, PD पाटील सर यांच्याकडनं मी आदर्श घेतला. त्यांनी माझ्या प्रेरणास्थानी आहे, त्यांच्याकडनं आदर्श घेऊन सतत त्यामुळे शिक्षण ही खूप मूलभूत आवश्यक गोष्ट आहे आणि या कामातून मिळणारे जे समाधान आहे ते खूपच, म्हणजे आता तर यशवंतरावांबद्दल बोलायचं झालं, यशवंतराव चव्हाण मी जे वाचले, मी जेव्हा ॲक्च्युली
3 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा मृत्यू झाला, यशवंतराव चव्हाण यांचा. मी यशवंतराव वाचत होते, पण वेणूताई मला कळत होता. म्हणजे त्यांनी राजकारणात जे काही पदं गाजवली, मुख्यमंत्री पद किंवा राज्याचे पंतप्रधान म्हणून जी काही कामं केली, त्याच्यामध्ये एक खंबीर नेतृत्व होतं ते त्यांच्या संस्थेचं. हा जो विषय आहे हा एक भटकंतीचा विषय आहे. हा माणसाच्या आतल्या अंतर्जाणीवाचा विषय आहे. माणसाला कधी त्याचे विचार कधी समज घडते आयुष्यात. काही लोकांना ती लवकर घडते, काही लोकांना उशिरा घडते. पण भारत हा युवांचा देश आहे. मी अशी इथे सांगू शकतो ठामपणे की युवक हा फारच निश्चय युवक आहे. त्याला माहिती आहे त्याला काय करायचं. आपण थोडा वेळ भटकू शकतो, पण पूर्ण वेळ भटकू शकत नाही. आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले आई वडील आहेत, आपले गुरु आहेत, हे सर्व आपल्याला चांगल्या पद्धतीनेच पुढे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि त्यांची शिकवण ही मिळाल्यानंतर माणूस हा त्याचा एक बौद्धिक समज त्याला भेटतेच आणि तो पुढे जाऊ शकतो आणि आग्रह गाठू शकतो. संवेदना प्रतिष्ठानच्या वतीनं चिंचवडमधल्या मोराया गोसावी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या औचित्य साधून दीपोत्सवाचं आयोजन केलं गेलं. मंदिर आणि मंदिराच्या परिसरात सुमारे 11,000 दिवे लावले गेले. यामुळे संपूर्ण आसमंत या दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून निघाला होता. हे नयनमनोहर दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये सामावण्याकरता हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पटवर्धन, श्री मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव महाराज, माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मधुकर चिंचवडे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे तसंच सुरेंद्र देव महाराज यांनी आपली मनोगतही व्यक्त केली. आपले जीवन जीवमान हो, आरोग्यमय जावो, दुष्ट प्रवृत्तींचा नाश हो, या ठिकाणी या गोसावी महाराज समर्पितच्या समाधीची इच्छा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देते. आणि त्यांनी सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केला. त्यांनी 3 नदी निर्माण केल्या. एक सोन्याचे, ब्रह्मदत्त, तांदूळ, हा तिथे राहून तो राज्य करत होता. या 3 पुराण्या गावी त्यातच आज आपण जातो. तर 3 गुप्त प्रवृत्तींचा नाश करण्याचं काम अत्याधिक आता हे 3 गुण सुद्धा सत्कर्माचे 3 गुण या 3 गुणात सगळे जग दाखवतात. सत्कर्माने ज्ञान होतं, रजोगुणाने क्रिया होते आणि तमोगुणाने निद्रा, झोप, भांडण या सगळ्या गोष्टी होतात. तर आपल्या जगामध्ये सर्व लोकांच्यामध्ये हे 3 गुण काही ना काही प्रमाणात असतात. तेव्हा पहिल्यांदा सत्कर्माने तमोगुण रजोगुणाचा नाश करायचा आणि महिलांच्या हस्ते पवना नदीचं पूजनही करण्यात आलं. दीपोत्सवाला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. चिंचवड गावातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी मंदिराच्या आवारात आकर्षक अशी रांगोळी काढली होती. प्रतिष्ठानतर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाचं यंदाचं हे 13वं वर्ष होतं. भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शाखेची जिल्ह्याची संघटनात्मक निवडणूक बैठक नुकतीच आकुर्डीमध्ये पार पडली. यावेळी खासदार दिलीप गांधीसुद्धा तिथं उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि संघटनात्मक बांधणीमुळे आपण या आगामी निवडणुकीतसुद्धा भरघोस यश मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वात जास्त संख्येने निवडून येण्याकरता शहर पदाधिकाऱ्यांनी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं मागच्या वर्षभरात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे अशी अपेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्ह्याची संघटनात्मक निवडणूक बैठक नुकतीच आकुर्डीमध्ये झाली. यावेळी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन तसंच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, उमा खापरे आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून खासदार दिलीप गांधी यांची प्रदेश भाजपाकडून नेमणूक करण्यात आली आहे। या बैठकीत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून माजी नगरसेवक अशोक सोनावणे यांची निवड करण्यात आली। शहरातील 6 मंडळातील निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। मंडळ प्रभाग निवडणुका 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत। जिल्हा समिती 15 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत गठीत होईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली। उत्कृष्ट सभासद नोंदणी आणि संघटनात्मक कामाबद्दल दिलीप गांधी यांनी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा सत्कारही केला आहे। कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या झोपडपट्टी नजीकच्या एका कचराकुंडीजवळ एक पुरुष जातीचं मृत अर्भक आढळून आलं आहे। पांढऱ्या कारमधून आलेल्या एका इसमानं एका प्लॅस्टिकच्या पिशवी त्या अर्भकाला कोंबलं आणि पिशवी कचराकुंडीकडे फेकली, मात्र त्या ओझ्यानं अर्भक खाली पडलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। कासारवाडी रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या झोपडपट्टीजवळ असलेल्या कचराकुंडीजवळ एक पुरुष जातीचं मृत अर्भक आढळून आलं आहे। स्थानिकांनी तातडीने याची माहिती भोसरीच्या पोलिसांना कळवली। पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि शवविच्छेदनाकरता YCM रुग्णालयात पाठवलं आहे। या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक सफाई कामगार महिला या ठिकाणी झाडू मारत होती। त्यांच्या माहितीनुसार सकाळी 9च्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून एक इसम या ठिकाणी आला। त्याने आपल्या जवळच्या पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिकची बॅग तिथल्या कचराकुंडीत टाकली। त्यानं फेकलेली बॅग कचराकुंडीला अडकली। त्यातलं अर्भक रस्त्यावर पडलं। त्या अर्भक पाहताच सफाई करणाऱ्या महिलेनं आरडाओरडा केला। यामुळे घाबरलेल्या कार चालकानं तिथून पळ काढला। संविधान दिनाचं औचित्य साधून पिंपरी चिंचवड परिसरातल्या अनेकविध सामाजिक संघटना तसंच महापालिकेच्या वतीनं सुद्धा जनजागृतीपर रॅली काढण्यात आली। शिवाय संविधानाचं सामूहिक वाचनही करण्यात आलं। पिंपरी महापालिकेच्या वतीनं महापालिका भवनामध्ये महापौर शकुंतला धरडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे। सामूहिक संविधान वाचनही करण्यात आलं आहे। पिंपरी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर धराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपमहापौर प्रभाकर वागेरे, सत्तारूढ पक्षनेता मंगला कदम, क्रीडा समितीचे सभापती समीर मासुळकर, विरोधी पक्षनेते विनोद नडे तसंच ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते। संविधान दिनाच्या निमित्तानं महापालिकेच्या शाळांमध्ये संविधान वाचन करण्यात आलं। ध्यास ग्रुपच्या वतीनं संविधान दिनाच्या निमित्तानं घोषणा देत भक्तिशक्ती चौक, निगडी प्राधिकरण, भेळ चौक, चिंचवडगाव या ठिकाणी दुचाकीची रॅली काढण्यात आली। श्रमिक विद्यार्थी आंदोलन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीनं पिंपरीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आलं। शिवाय समता सैनिक दल संस्थेच्या वतीनं संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली। आकुर्डीतल्या स्पाईन रस्त्यावरच्या रेल्वे विहार सोसायटीतल्या कचराकुंड्या दिवसेंदिवस भरूनच वाहत आहेत। नागरिकांना इथल्या दुर्गंधीचा सामना तर करावा लागतोच आहे, पण सध्याच्या विचित्र हवामानामुळं इथं विषाणूंची संख्याही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा आता गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे। महापालिकेच्या वतीनं सर्वच भागात कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत, मात्र रेल्वे विहार सोसायटीतील कचराकुंड्या अनेक दिवस कचऱ्यानं ओसंडून वाहत आहेत। रस्त्यावरून कचरा वाहतोय, यामुळे पादचाऱ्यांना इथल्या रहिवाशांना नाकाला रुमाल लावूनच जा ये करावे लागते। प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि तातडीनं परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होती आहे। हडपसर रस्त्यावरच्या शेवाळेवाडी इथं एका मळीच्या ट्रकला एका टोयोटाच्या आलिशान कारनं धडक दिली, मात्र या धडकीमध्ये कारनं पेट घेतला आणि दोघेजण जखमी झालेत। अग्निशमन दलाला ही घटना कळताच हडपसर अग्निशमन दलातील जवानांनी तातडीनं धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। शिवाय दोन्ही जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। गाडीचे चालक नारायण जगताप तसंच जवान मारुती शिलार, दत्तात्रय चौधरी, राजू टळेकर यांनी सहभाग घेत चोख कामगिरी बजावली आहे। वडीलधाऱ्यांचा, गुरूंचा, महिलांचा आदर राखणं, सन्मान करणं ही आपली परंपरा आहे। मात्र हल्लीच्या काळामध्ये दया, क्षमाशील वृत्ती, प्रेम हे हरवत चाललं आहे। यामुळे आपले संस्कारही बदलत आहेत। आपल्या वडीलधाऱ्यांचा आपण मान ठेवला तरच आपल्या देशाची प्रगती होईल, असं मत ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम आमर अहमद इल्यासी यांनी व्यक्त केलं आहे। विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे आणि संत श्री ज्ञानेश्वर, संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं युनेस्को अध्यासनाच्या अंतर्गत 20व्या संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन इमाम अहमद इल्यास यांनी केलं आहे। वडोदरा इथल्या रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी निखिलेश्वरानंद उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी विश्वशांती केंद्र आळंदी तसंच मायर्स MIT पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण तसंच शिक्षण संस्था समूहाचे सचिव आणि कार्यकारी संचालक प्राध्यापक मंगेश कराड आदी मंडळी उपस्थित होती। KB9 न्यूज चॅनलनं आपलं www.kb9news.com हे स्वतःचं संकेतस्थळ तर सुरू केलंच आहे, पण केवळ एवढ्यावरच न थांबता KB9
वेब न्यूज हे मोबाईल ॲपसुद्धा सुरू केलं आहे. नागरिकांचाही त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत 300च्या वर लोकांनी हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आहे. ॲप्स डाउनलोड करून घेण्याचा नागरिकांचा उत्साह पाहता वर्षभरात 30,000चा टप्पा ओलांडण्याचा आम्हाला विश्वास आहे, असं KB9 मराठीचे चॅनल प्रमुख सुहास भाकरे यांनी सांगितलं आहे. KB9 वेब न्यूज या मोबाईल ॲप्समुळं आपल्यापर्यंत जगभरातल्या चांगल्या वाईट अशा महत्त्वाच्या घडामोडी पोहोचू शकणार आहेत. यामुळं आपण कुठेही असलात तरी या धावत्या जगाबरोबर राहणार आहात. जसं ॲप्स डाउनलोड केलं तसंच आपल्या सहकाऱ्यांनाही ॲप्स डाउनलोड करायला सांगा. आपल्या मोबाईलवर आलेल्या बातमीची लिंक आपण आपल्या सहकाऱ्यांना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेलवर शेअर करा. तशी सुविधासुद्धा देण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर आपण आमच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. आपल्या परिवारातल्या त्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आपण आम्हाला फोटोसहित पाठवू शकता. योग्य त्या बातम्यांना आम्ही नक्कीच प्रसिद्धी देऊ, असंही सुहास भाकरे यांनी सांगितलं आहे. डान्स बारवरची बंदी उठवण्याच्या कोर्टाच्या आदेशाचं महाराष्ट्र सरकारने पालन करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं ठणकावून सांगितलं आहे. यामुळं मुंबईत डान्स बारवरची बंदी उठवण्याचा निर्णय राबवला जाईल अशी चिन्ह आहेत. पण त्याचवेळी डान्स बारमध्ये कोणतीही अश्लीलता नको आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जावे, असंही सर्वोच्च न्यायालयानं ठणकावून सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार बंदी उठवल्यानंतरही राज्य सरकारनं आपली भूमिका डान्स बार बंदीचीच असल्याचं जाहीर केलं आहे. यातून काय मार्ग काढता येईल यावरही खल केला जात होता. मात्र हॉटेल मालक अंमलबजावणी होत नसल्याबद्दल पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टानं राज्याला खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीची नियमावली तयार केली आहे आणि डान्स बार परवान्याकरता अर्ज केलेल्यांचे प्रश्न येत्या 2 आठवड्यात राज्य सरकारनं निकाली काढावेत, असे आदेशसुद्धा दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर राज्य सरकारच्या वतीनं डान्स बारच्या बाबतीत योग्य नियमावली तयार करण्याकरता जानेवारीपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सहमती दर्शवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं 26 नोव्हेंबरला संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानाचं वाचन करण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणी या संविधानाचं वाचन करायला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाचं वाचन करण्यात आलं. या संविधानामुळे भारत अखंडित असल्याचं वक्तव्य यावेळी राजनाथ सिंह यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारत एकसंध असल्याचं राजनाथ म्हणाले. मैं मानता हूं कि बाबा साहब भीमराव अंबेडकर भारतीय संविधान के एक शिल्पी थे. इसमें कहीं दो मत नहीं है. जो भारतीय संविधान आज हमको प्राप्त हुआ है, जिसे हमने अंगीकार किया है, अध्यक्ष महोदया, उसमें बहुत सारे महापुरुषों का योगदान है. मैं तो यह कहना चाहूंगा कि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी की चेयरमैनशिप में जो संविधान सभा ने अपनी भूमिका निभाई है, उसकी जितनी भी सराहना की जाए वह कम है. इसलिए आज इस संविधान की रचना में जिन लोगों ने भी अपनी एक महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह किया है, उन सबके प्रति हृदय से श्रद्धा एवं सम्मान की मैं अभिव्यक्ति करता हूं अध्यक्ष महोदया. और इतना ही नहीं, महत्वपूर्ण भूमिका एक ड्राफ्टिंग कमेटी के चेयरमैन के रूप में डॉक्टर भीमराव जी अंबेडकर की रही है, जिनकी की 125वीं हम यहां पर जयंती वर्ष मना रहे हैं. और मैं समझता हूं कि इस अवसर पर जब हम उनकी 125वीं जयंती वर्ष मना रहे हैं और इस विषय पर चर्चा कर रहे हैं कि जो भारत का संविधान है उसके प्रति हमारी प्रतिबद्धता कैसी रही है, आगे कैसी रहनी चाहिए, इसकी हम चर्चा करेंगे. तो मैं समझता हूं कि यह अंबेडकर जी की जयंती वर्ष की सबसे बड़ी उपलब्धि है कि आज हम भारत के संविधान की प्रतिबद्धता के संबंध में इस लोकतंत्र के मंदिर भारत की संसद में आज चर्चा कर रहे हैं. अध्यक्ष महोदया, 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद हुआ. इस हकीकत से भी हम अच्छी तरह परिचित हैं. जब हमारा देश आजाद हुआ था तो कई रियासतों में, सैकड़ों रियासतों में बटा हुआ था. 565 रियासतों की बात कही जाती थी, बटा हुआ था. देश और दुनिया के लोग यह मानने को तैयार नहीं थे कि भारत तो आजाद हो गया है, लेकिन इतनी रियासतों में बटा हुआ है भारत. इतने जात, इतने पंथ, इतने मजहब, इतने धर्म के मानने वाले लोग हैं. यह भारत क्या एक रह पाएगा? क्या यह भारत एकजुट रह पाएगा? लेकिन इसमें सबसे महत्वपूर्ण भूमिका सारी रियासतों को भारत में विलय कराने के लिए किसी की रही है, तो उस महापुरुष का भी मैं आज स्मरण करना चाहूंगा, सरदार वल्लभ भाई पटेल. सारी रियासतों का विलय उन्होंने भारत के अंदर
कराने में बेहद बड़ी कामयाबी हासिल की। उस समय लोग कहते थे कि बहुत सारी फॉल्ट लाइंस दिखाई दे रही हैं, माने विलय के बाद भी इतनी सारी फॉल्ट लाइंस दिखाई दे रही हैं। कोई भी राजनीतिक अथवा सामाजिक घटना का कोई यदि भूकंप आएगा तो यह देश धराशायी हो जाएगा। लोग इस प्रकार की आशंका उस समय व्यक्त करते थे, लेकिन ऐसा कुछ नहीं होने पाया और सरदार वल्लभ भाई पटेल ने एक भारत का स्वरूप हम लोगों को दिया है। लेकिन आवश्यकता थी, जब भारत का एक स्वरूप हमको प्राप्त हो गया तो एक कोई ना कोई एक ऐसा बाइंडिंग सब्सटेंस होना चाहिए, कोई ना कोई एक ऐसा बाइंडिंग मटेरियल होना चाहिए जो कि भारत को जोड़ कर रखे। तो मैं यह कहना चाहता हूं कि भारत को पूरी तरह से एक रखने में, अखंड रखने में, सभी को जोड़ कर रखने में इस बाइंडिंग सब्सटेंस अथवा बाइंडिंग मटेरियल के रूप में सशक्त एवं प्रभावी भूमिका का निर्वाह यदि किसी पवित्र ग्रंथ ने किया है तो हमारा भारत का वह संविधान है। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशात अनेकदा अपमानित व्हावं लागलं, मात्र त्यांनी कधीही देश सोडून जायची भाषा केली नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आमिर खानच्या वक्तव्याचा समाचार घेतला। संविधान दिनाच्या निमित्तानं संसदेत केलेल्या भाषणात सिंह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवही केला। 26/11 पुन्हा एकदा समस्तांच्या अंगावर शहारा उभे करणारा दिवस। अजमल कसाबची हातामध्ये AK-47 रायफल घेतलेली छायाचित्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली होती। सेबेस्टियन डिसूजा या छायाचित्रकारानं ही छायाचित्र अत्यंत जवळून अशी काढली होती। जीवावर उदार होऊन डिसूजा यांनी ही छायाचित्र काढली। याबद्दल न्यायालयानं सुद्धा कसाबला फाशी देताना डिसूजा यांच्या छायाचित्रणाचं कौतुकही केलं होतं। मात्र सेबेस्टियन डिसूजा यांना मुंबईत हक्काचं घर मिळालं नाही अशी त्यांची व्यथा आहे। सेबेस्टियन डिसूजा या छायाचित्रकारामुळेच या खटल्याकरता महत्त्वाचे ठरणारे दृश्य पुरावे मिळाले, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालपत्रात म्हटलंय। या हल्ल्याचे साक्षीदार म्हणून सुद्धा सेबेस्टियन डिसूजा यांनी या खटल्याची पहिली सुनावणी झालेल्या न्यायालयात साक्ष दिली। 26 नोव्हेंबरचा हल्ला झाला तेव्हा सेबेस्टियन डिसूजा हे मुंबई मिररचे फोटो एडिटर होते। छत्रपती शिवाजी टर्मिनल समोरच त्यांचं कार्यालय होतं, त्यामुळे हल्ल्याची माहिती मिळताच ते लगेचच रेल्वे स्टेशनवर पोहोचले। पोलीस अधिकारी सामान्य व्यक्तींचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत विवळणारे लोक बघूनही हिंमत न हरता त्या अतिरेक्यांचा पाठलाग करू लागले। CSTला असलेल्या भव्य खांबांच्या मागे दडून आणि नंतर विविध लोकसमध्ये चपळाईने धावून त्यांनी इस्माईल खान आणि कसाब या अतिरेक्यांची जवळून छायाचित्र टिपली। इस्माईल खानानंतर चकमकीत मारला गेला, तर कसाबला मरीन ड्राईव्ह इथं पोलिसांनी पकडलं। कसाबचा चेहरा स्पष्ट दाखवतानाच त्याचं हातात रायफल दाखवणारं एकमेव छायाचित्र टिपल्याबद्दल सेबेस्टियन डिसूजा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला। हल्ल्यात जे लढले त्यांना सरकारनं बक्षिसं दिली, अनेकांना घरं देण्यात आली, मात्र डिसूजा यांना ना सरकारतर्फे पुरस्कार देण्यात आला ना त्यांचा सत्कारही करण्यात आला। मुंबईत स्वतःचं घर घेणं शक्य न झालेल्या डिसूजा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका देण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली। ठाण्यातल्या प्राईड पार्क या इमारतीत 2010 साली त्यांची सदनिका मंजूर झाली, मात्र ही इमारत ज्या जागेवर उभी आहे त्या जमिनीचा मालक आणि बिल्डर यांच्यात वाद आहे, त्यामुळे प्रत्यक्षात ही सदनिका डिसूजा यांना मिळालीच नाही। 2012 साली डिसूजा हे सेवानिवृत्त झाले। भाड्याचं घर सोडण्याची त्यांच्यावर पाळी आली, त्यामुळे त्यांना मुंबईबाहेर बदलापूर अंबरनाथमध्ये भाड्यानं राहून काही काळ प्रवासही करावा लागला। या धकाधकीमुळे त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या। अखेर मुंबई सोडून त्यांना गोव्यात जायची वेळ आली। मुंबईत राहून पुढचं आयुष्य व्यतीत करायचं होतं, मात्र अनेकदा खेटे मारूनही सरकारनं घर बदलून दिलं नाही, त्यामुळे मुंबई सोडून आपल्याला परत जावं लागलं याची खंत वाटते, असं सेबेस्टियन डिसूजा यांनी म्हटलंय। आमिर खानवर सध्या चालू असलेल्या टीकेमुळं किंबहुना या उद्भवलेल्या वादंगामुळं आमिर खान स्नॅपडील या ज्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे त्या स्नॅपडील या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीला जबरदस्त दणका बसण्याची चिन्ह दिसत आहेत। आमिर खाननं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अनेक जण स्नॅपडील मोबाईल ॲप मोबाईल म्हणून काढून टाकतात। आमिर या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे। सोशल मीडियावर आमिर खानच्या या वक्तव्याचा अनेकांनी खरपूस समाचार घेतला आहे। ट्विटरवर नागरिकांनी हॅशटॅग परत करणं आणि नो टू स्नॅपडील हा ट्रेंड आमिरच्या विरोधात चालू केला आहे। याचा फटका स्नॅपडीलला मोठ्या प्रमाणावर बसणार आहे। गुगलचे स्टोअर गुगल प्लेवर स्नॅपडीलच्या रेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली। अनेक वापरकर्ते एक रेटिंग देत कॉमेंटही करतायत। काही जण स्नॅपडील अब नो डील असं लिहित आहेत। गुगल प्लेमध्ये स्नॅपडीलची रेटिंग 4.1च्या खाली आली। यामुळे कंपनीच्या संचालकांचे धाबे आणलेत। कंपनीची स्थिती सुधारण्याकरता आणि ब्रँडची जाहिरात करण्याकरता स्नॅपडीलनं आमिर खानला आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर केला आहे। स्नॅपडील स्वतः मार्च 2016पर्यंत देशातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टची जागा घेण्याचा प्रयत्न करते, मात्र या घटनेमुळे कंपनीला नुकसानच व्हायची शक्यता आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।
डॉक्टर PD पाटील, भाग्यश्री पाटील यांना यशवंत वेणू पुरस्कार प्रदान. 11,000 दिव्यांच्या लख प्रकाशात उजळले मोरया गोसावी मंदिर. संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती यश मिळवू, खासदार दिलीप गांधी यांचं प्रतिपादन. संविधान दिनाच्या निमित्तानं शहरामध्ये होणार जनजागृती रॅली. राज्यात पुन्हा डान्स बारची छमछम सुरू, सुप्रीम कोर्ट आग्रही. आणि KB9 मराठीची वेबसाईटच्या पाठोपाठ ॲप्समध्ये सुद्धा भरारी. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. पाहत रहा KB9 मराठी. नमस्कार.